बघा 2014 नंतर आतंकवाद असो पाकिस्तान असो या संदर्भात आपल्या देशाची भूमिका ही अतिशय कणकर राहिलेली आहे। हे काय मनमोहन सिंगजींचं सरकार नाही, हे काय गांधी परिवाराचं केंद्र सरकार नाही, हे आदरणीय मोदीजींचं केंद्र सरकार आहे। आणि 2014 ते आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा आपल्या देशाकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहायला प्रयत्न केलेला आहे तेव्हा तेव्हा त्याला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। आत्ता पण ज्यापासून तो हल्ला झाला त्यापासून पाकिस्तानच्या कशी काय अवस्था करायला सुरू केलेली आहे हे आपण सगळेजण ऐकतोय। आणि तो फक्त ट्रेलर आहे। येणाऱ्या टप्प्यामध्ये आमचं मोदीजींचं सरकार, आमच्या अमित भाईंच्या नेतृत्व असलेलं गृह खातं हे सगळेजण एकत्र मिळून पाकिस्तानला असा धडा शिकवतील की पाकिस्तानचा कुठला त्यांचा अब्बा पण परत आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही। भारत म्हटलं तर त्यांचे हात कापतील असं एकदाच सबक आमचं केंद्र सरकार निश्चित पद्धतीने त्यांना शिकवेल असं आम्हाला प्रत्येक भारतीयांना आमच्या मोदीजींवर विश्वास आहे। त्या पुलवामामध्ये जो हल्ला झाला होता तो सर्जिकल स्ट्राईक झाला होता, ह्यावेळेला पण सर्जिकल स्ट्राईक होईल? बघा आहे सिंधुदुर्ग आणि कुडाळमध्ये बसून एवढे मोठी दूरदृष्टी मी ठेवू शकत नाही। शेवटी मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण मोदीजींवर विश्वास ठेवला पाहिजे। हे मनमोहन सिंगजींचं आणि लेच्यापेच्या काँग्रेसवाल्यांचं सरकार नाही, हे कणखर देशभक्ताचं राष्ट्रभक्ताचं सरकार आहे। आणि म्हणून पाकिस्तान परत आपल्या भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत पण करणार नाही। एवढं चांगलं एक उत्तर आणि संदेश येणाऱ्या काळामध्ये दिला जाईल। तो कसा देणार, कुठून देणार हे मला वाटतं देशाच्या नेतृत्वावर आपण सोडून द्यावं। झालेला जो हल्ला आहे त्याला जबाबदार केंद्र सरकार आहे आणि त्यामुळे अमित शहानी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत करतात। असं आहे की शेमड्या लोकांना तुम्ही देशाचे प्रश्न विचारता, आमच्या भांडूपच्या देवानंदला तुम्ही देश पातळीचे आंतरराष्ट्रीय पातळीचे प्रश्न विचाराल तर अशीच उत्तरं मिळणार। त्याचा मालक जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता तेव्हा करोना काळात महाराष्ट्रामध्ये करोना मृत्यू ह्याच्यामध्ये 1 नंबरवर होता। तेव्हा मालकाने राजीनामा, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता का? मग आता कुठल्या तोंडाने हा आमच्या अमित भाईंचा राजीनामा मागतोय? अगोदरच्या काँग्रेसच्या काळात असलेले गृहमंत्री आणि अमित भाईच्या कारकिर्दीमध्ये, अमित शाह साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या कारवाया ह्याच्या तुलना केल्यानंतर प्रत्येक देशाच्या नागरिकाचा आमच्या अमित भाई शहांच्या आणि नरेंद्र मोदीजींवर पूर्ण विश्वास आहे की आमची अस्मिता, आमचा स्वाभिमान ह्या आमचे हे दोन्ही प्रमुख नेते निश्चित पद्धतीने अबाधित ठेवतील एवढा ठाम विश्वास आहे। चिपी विमानतळाला पूर्ववत व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात, तुमचं अभिनंदन। परंतु बॅरिस्टर नाथपै यांचं नाव देण्यासंदर्भात निर्णय झालेला, तर त्या संदर्भात केव्हापर्यंत? योग्य जागी योग्य प्रश्न विचारलेला आहे। म्हणून 3 कॅबिनेट अगोदर मीच हा प्रश्न जेव्हा छत्रपती संभाजीनगर आणि हे सगळे विषय जेव्हा कॅबिनेटमध्ये चर्चेमध्ये आलेले होते तेव्हाच मी हा विषय आदरणीय मुख्यमंत्र्यांना ह्याच्यावर लक्ष वेधलेलं। त्यांनी तसं मला असं उत्तर आलेलं होतं की हा विषय केंद्राकडे गेलेला आहे, अंतिम टप्प्यात आहे। म्हणून मुख्यमंत्री कार्यालय स्वतः आपल्या चिपीचं नाव बॅरिस्टर नाथपै यांचं नाव देण्यात यावं यासाठी ते स्वतः पाठपुरावा करत आहेत। लवकरच त्या नामकरण सोहळ्यासाठी आमच्या सगळ्याच पत्रकार मित्रांना आमंत्रण करू। तुम्ही नाईट लँडिंगसाठी प्रयत्न करू? मच्छीमार बांधवांचा अनेक वर्ष जो प्रलंबित प्रश्न तो मांडला आणि त्यांचं तुमचं काल मुंबईमध्ये पण अभिनंदन झालं, आज पण कौतुक होतं, आता थोड्या वेळा सत्कार आहे, तसं बघता हा विषय सुटल्यानंतर शेवटी एक लक्षात घ्या, आमच्या सिंधुदुर्ग, आमच्या कोकण, आमचा महाराष्ट्रातला मच्छीमार, किनारपट्टीतलाच नाही पण गोड्या पाण्यातला पण मच्छीमार, महाराष्ट्रातला जो 4,83,000 जो आमचा मच्छीमार समाज आहे त्यांचं दरडोई उत्पन्न वाढावं हे आमचं पहिल्या दिवसापासून आमचं महायुतीचं आणि आमच्या देवाभाऊच्या सरकारची पहिल्या दिवसापासून आम्ही त्या दिशेने काम करतो आहे। मत्स्य शेतीला कृषीचा दर्जा देण्यात यावा ह्यामध्ये आज आपला महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे। अन्य राज्यांनी कुठे कुठे सवलती दिलेल्या आहेत पण पूर्ण शेतीचा दर्जा हा फक्त आमच्या महाराष्ट्रामध्ये दिला गेलेला आहे। उदाहरण सिंधुदुर्गाच्या दृष्टिकोनातून अगर तुम्ही विचार कराल, आपल्याकडे फयांसारखे वादळ जेव्हा यायचे तेव्हा त्यांना नुकसान भरपाई कशी द्यायची हा फार मोठा प्रश्न आपल्यासमोर असायचा। मग राणेसाहेब जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा ते स्पेशल केस करायचे
आणि मग शेतकऱ्यांच्या धर्तीवर आपण नुकसान भरपाई द्या, आणि ती पण कधी कधी तुटपुंज देण्याचा आपल्याकडे पर्याय नसायचा. आता काय झालं की प्रत्येक जो लाभ आपल्या शेतकऱ्यांना भेटतो आहे, ज्या सवलती, मग विमामध्ये असो, करामध्ये असो, या सगळ्याच्या सगळ्या सवलती आता मच्छीमारांना पण उपलब्ध होणार आहे. जिल्हा बँकमध्ये असलेल्या सगळ्या योजना ह्याचा लाभ मच्छीमार 100% घेऊ शकतील. आणि म्हणून आमच्या सिंधुदुर्ग, आमचा कोकण, आमचा महाराष्ट्र हे येणाऱ्या काळामध्ये मासेमारीमध्ये देशात पहिल्या 3 क्रमांकावर निश्चित पद्धतीने असेल, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. नाईट लँडिंग सुविधेसंदर्भात आपण मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहात. ही केव्हापर्यंत येईल? नाईट लँडिंग फॅसिलिटी आमच्या सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर सुरू व्हावी यासाठी माझ्यापेक्षाही सन्मान्य राणे साहेबांनी गेल्या 1 महिन्यामध्ये 3 बैठका संबंधित मंत्र्यांबरोबर घेतलेल्या आहेत. आणि म्हणून आनंदाची बातमी अशी आहे की त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मी एवढंच केलं, नाईट लँडिंगसाठी लागणारी जी वीजची सुविधा आहे ती पालकमंत्री म्हणून DPDCतून मी पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत, जेणेकरून जेव्हा नाईट लँडिंगची परवानगी मिळेल तेव्हा विजेचा प्रश्न समोर येऊ नये. आणि म्हणून त्या सगळ्या तयारीमध्ये आम्ही आहोत. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं विमानतळ हे इथे जास्तीत जास्त विमाने यावी, दर्जेदार पर्यटक आमच्या इकडे यावेत, त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल सुरू आहे. साहेब, जिल्ह्यात AI प्रणाली 1 तारखेपासून कार्यान्वित होणार आहे. कशा पद्धतीने असेल आणि काय फायदा? त्यासंबंधीची अधिकृत घोषणा आम्ही जे 3 खाते पहिले आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत, ज्या गृह खातं आहे, कृषी खातं आहे आणि आपलं हे खातं आहे ZP आहे, त्या अंतर्गत आम्ही ह्या तिन्ही, आणि हे आहे आरोग्य आहे, तिन्ही खातं आम्ही AIच्या प्रणालीच्या अंतर्गत चालवण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे. मार्वल ही जी संस्था आहे त्यांच्याबरोबर जी गव्हर्नमेंट संस्था आहे त्याच्याबरोबर आपल्या सिंधुदुर्ग प्रशासनाने टायअप केलेला आहे, त्या पद्धतीची तरतूद झालेली आहे. आपला जिल्हा हा पहिला जिल्हा असेल जो AI प्रणालीचा वापर जिल्हा प्रशासनाबरोबर चालू करणार आहे. त्या बाबतीमध्ये जे डिटेल माहिती आहे त्यासाठी 1 तारखेला आम्ही स्वतंत्र विस्तृत अशी पत्रकार परिषद घेणार आहोत. ह्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्या पत्रकार परिषदेसाठी आमंत्रण करतो. आज सिंधुदुर्गात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत आणि आज पत्रकार परिषद उदय सामंत यांनी घेतली, त्यावेळी वैभव नाईक यांना खुली ऑफर दिलेली आहे. बघा, शेवटी तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यांच्या दुकानामध्ये कुठला माल भरावा हा त्यांचा प्रश्न आहे. आमचे जिल्हाध्यक्ष माझ्या बाजूला उभे आहेत. आमचा भारतीय जनता पक्ष हा जो काही निर्णय कोणाला घ्यावं नाही घेणं ह्याच्यामध्ये आमचे पक्षाची पार्लमेंटरी बोर्ड असेल, जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष घेतात. उदय सामंतजींनी कोणाला ऑफर द्यावं, कोणाला ऑफर नाही द्यावं हा पूर्ण पद्धतीने त्यांचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार मला नाही आहे. पण आज आमच्या महायुतीचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा एक सदस्य म्हणून मी त्यांचं निश्चित पद्धतीने स्वागत करतो. आज आमचा सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. आम्ही सगळेच उमेदवार, BJP असो, शिवसेना असो, आम्ही एक दुसऱ्याला मदत करून आज निवडून आलेलो आहे. म्हणून हा कोणाचा एकाचा बालेकिल्ला होऊ शकत नाही. सिंधुदुर्ग हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. तुम्ही 2 शिवसेनाच्या पण आमच्या सहकारी आमदारांना विचाराल, ते हक्काने सांगतील आमच्या विजयामध्ये भारतीय जनता पक्षाच्या खारीचा नाही सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून आम्ही महायुती म्हणून आमचं कुटुंब अतिशय सुखी आहे, समाधानी आहे. तुमचं लक्ष आमच्याकडे कमीतला कमी पडावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुलवामा इथे हल्ला झाला त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 व्यक्ती आहेत असं उदय सामंत यांनी माहिती दिली. कणकवली अशी माहिती उपलब्ध असेल तर निश्चित पद्धतीने त्यांना इथे आणण्यासाठी जे काही सरकारी पातळीवर जी काही मदत करायला लागेल, जे काही सहकार्य करायला लागेल, आमचे आदरणीय मुख्यमंत्री पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्या संपर्कात आहेत. सगळ्या पद्धतीची मदत त्या कुटुंबाला केलं जाईल. त्या कुटुंबाबरोबर महाराष्ट्र सरकार म्हणून आणि पालकमंत्री म्हणून आम्ही सगळेजण उभे आहोत.